हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या कामाला। हे बघा, ही डिझाइन आपल्याला अशी बनवायची आहे। मी तुम्हाला आता साखळीचा राऊंड कसा पूर्ण करायचा ते सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या कामासाठी। हे बघा, ही डिझाइन अशी पूर्ण केलेली आहे आणि ही डिझाइन आता बघा आपण इथे धागा फिक्स करून घेणार आहोत। हे बघा, असा धागा फिक्स पूर्ण करून घ्यायचा आहे बघा। हे बघा, इथे व्यवस्थित 2 नॉट अशा फिक्स करून घ्यायच्या आहेत। हे बघा, जिथून आपण केलेलं असतं ना त्याचा जो सेंटर असतो त्या दोघांच्या मधून आपल्याला गाठ मारायची असते फिनिशिंग प्रॉपर येण्यासाठी। असं कुठूनही काही करू शकत नाही। 2 खांबांच्या मधून मधोमध अंतर जे असतं ना त्यातून आपल्याला नॉट फिक्स करायची असते। चला आता नॉट फिक्स करून घेतली आहे। आता बघा, ही सुई आहे, मी जिथून गाठ मारलेली आहे तिथूनच सुई आतमध्ये टाकत आहे बघा। हे बघा, आतमध्ये सुई टाकली। आता तिला अशी बाहेर खेचायची, तिला राऊंड करून त्याच्यातनं आपण घेतलेला धागा बाहेर काढायचा। चला आता फर्स्ट काम आपण तयार करून घेऊया। ती साखळीची पहिली सुरुवात असते। आता साखळी पहिले घेतलेली आहे, राऊंड करून दुसरा धागा घ्यायचा आहे। ज्यातनं आपण सुई आतमध्ये टाकली त्यातनंच धागा परत खेचून वरती काढायचा आहे। दोघांमधनं धागा एक असा खेचायचा आणि बघा इथे 2 धागे प्रॉपर असतात बघा, बघू शकतात तुम्ही 2 धागे प्रॉपर असतात। त्याच्यानंतर त्या दोघांमधनं एक काढायचा, असा खांब आपला तयार होतो। असा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस शिकवलेला आहे। पण आता इथे आपल्याला खांब तयार करायचा नाही, आता इथे आपल्याला साखळी घ्यायची आहे। चला तर सुरुवात करूया साखळीसाठी। हे बघा, 1 2 3 4 5 6 आणि हे बघा 7 साखळ्या मी घेतलेल्या आहेत। प्रत्येक वेळेस आपल्याला असं 7 साखळ्यांचा राऊंड कंप्लीट करायचा आहे। प्रत्येक ठिकाणी साखळी मोजूनच घ्यायची आणि पाकडीच्या मधोमध सेंटरला ती जॉईन करायची। हे बघा, हे बघा तुम्ही बघू शकतात, पूर्ण असं जॉईन करत जायचं आहे आपल्याला। 1 2 3 4 5 6 आणि हे बघा 7, अशा पूर्ण 7 साखळ्या कंप्लीट करायच्या आहेत। आणि परत प्रत्येक पाकडीच्या मधनं असं त्याला टाकत जायचं आहे, प्रत्येक पानाच्या मधून साखळीच्या मधून असं पूर्ण धागा बाहेर काढायचा आणि तो आतमध्ये करायचा। हे बघा, जसं आपण खांबच्या वेळी सुई टाकतो ना तसंच कंप्लीट करायचं आहे। चला तर आता हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। चला आता तुम्ही पण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया, मग तुम्हाला खांब कसे घ्यायचे मी ते सांगणार आहे। हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, आपला तो राऊंड पूर्ण झालेला आहे। आता आपण पुढच्या राऊंडला सुरुवात करणार आहोत। हे बघा, आता आपल्याला खांब टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, 1 2 2 साखळ्या घ्यायच्या, त्याच्यानंतर 3 खांब टाकायचे। 1 2 1 2 3 आणि 1 2 हे बघा 3। हे बघा 3 खांब टाकून झालेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकतात, असे 3 खांब टाकायचे आहेत। 1 2 3। आता 2 साखळ्या घ्यायच्या, 1 2। आता त्या 2 साखळ्या जिथे आपण खांब केलेलं असतं ना तिथे जॉईन करायच्या। हे बघा, इथे या 2 साखळ्या जॉईन करायच्या आहेत। हे बघा, आता इथून परत 2 साखळ्या घ्यायच्या, 1 2। आता परत 3 खांब टाकायचे। हे बघा तुम्ही बघू शकतात, ही पहिले आपली साखळीचा धागा, हा धागा मी राऊंड करून घेतला आहे आणि हा बघा साखळीच्या आतमधनं धागा मी वरती खेचलेला आहे। हे बघा, असे 3 धागे तयार झाले, त्यातनं 2 2 मधनं परत 1 झाला, 1 खांब आपला तयार। हे बघा, असे 3 खांब करून पूर्ण राऊंड आपल्याला तसंच कंप्लीट करून घ्यायचं आहे बघा। हे बघा, प्रॉपर तसंच करत जायचं आहे पूर्ण राऊंड। हे बघा, 1 2 2 साखळ्या घ्यायच्या, जिथे राऊंड आहे तिथे त्याला जॉईन करायचं। हे बघा,
हे बघा 1 2 2 साखळ्या घेऊन झालेल्या आहेत. परत आता 2-3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 हे बघा 3. हे बघा मैत्रिणींनो, आपला तो पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण दुसरा राऊंड घेत आहोत. 1 2 डायरेक्टच कामांची सुरुवात करायची इथे. हे बघा, हा बघा तिसरा. हां, आता याच्यामध्ये 1 2 साखळ्या टाकायच्या आणि लगे इथे टाकायचं. हे बघा 1 तिथे 1 2 बघा 3. बघा असंच करत जायचं आहे. हा साखळीचा गॅप आहे त्याच्याकरता इथे 2 साखळ्या टाकून घ्यायचे. 1 2. आता इथे सुरुवात करायची. इथे 3 खांब टाकायचे. 1 हे बघा, हा पण राऊंड तसाच कंप्लीट पूर्ण करून घ्यायचा आहे. तिसरा पण राऊंड तसाच टाकायचा आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि मला कमेंट करून सांगा. आणि आवडला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. हे बघा, मी तुम्हाला सुरुवात करून दाखवलेली आहे. 1 2 आणि 3 4 खांब आपले झालेले आहेत. पहिला राऊंड मी सक्सेस करून घेतलेला आहे. पहिला साखळी टाकून घेतली, त्याच्यानंतर 3 खांब टाकून घेतलेत. आता सेकंड राऊंडला आपण 3 खांब आणि 2 साखळ्या टाकणार आहोत. तिसऱ्या राऊंडला पण तसंच करायचं आहे. ही डिझाईन आता पूर्ण कंप्लीट तुम्ही करून ठेवा उद्या. ही बघा, ही डिझाईन अशा प्रकारे दिसणार आहे. हे बघा, हे 3 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. हे ऑफलाईनचं आहे आणि हे ऑनलाईन मी तुम्हाला शिकवत आहे. हे बघा, हे 3 खांब पूर्ण करून झालेले आहेत. हे आपण 3 लाईनी झालेल्या आहेत. त्यांना ही डिझाईन शिकवणी चालू केलेली आहे. हे बघा, तुम्हाला पण ही डिझाईन मी उद्यापासून शिकवणार आहे. त्याच्याकरता तुम्ही आज ही डिझाईन कंप्लीट करून ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटल्यास मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.